यवतमाल शहर में गौ सेवा आयुक्त से अनुदान सहित विभिन्न मांगों को लेकर गौशाला महासंघ ने जिला कलेक्टर कार्यालय पर धावा बोल दिया है। इस अवसर पर पशुपालन आयुक्त तुकाराम मुंडे के तबादले सहित विभिन्न मांगों का ज्ञापन जिला कलेक्टर को दिया गया। इस दौरान गौशाला महासंघ कार्यकर्ताओं ने जल्द मांग पूरी न होने पर आंदोलन करने की चेतावनी भी दी। गोसेवा विभागाचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत श्री तुकारामजी मुंडे साहेब यांच्या अडेलतट्ट धोरणामुळे त्याच्यामधला एकही निधी आजपर्यंत कोणत्याही गोरक्षणाला मिळालेला नाही। या उलट जो महाराष्ट्र गोसेवा आयोग स्थापन झालेला आहे त्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाला निधी नाही, अधिकार नाही व कर्मचारी सुद्धा नाही आहे। त्यामुळे तो गोसेवा आयोग चालेल कसा? या सगळ्या बाबी होऊनही 16 फेब्रुवारी 2024 मध्ये गो संवर्धन सेवा केंद्र सुधारित योजना ही पुनरावृत्ती राबवण्यात आली होती आणि त्यामध्ये सुद्धा निधी मंजूर करण्यात आला होता। तरी सुद्धा एवढं करूनही जे गोसेवा विभागाचे प्रशासकीय अधिकारी तुकारामजी मुंडे साहेब आहे यांनी त्याच्यामध्ये अडेलतट्ट धोरण राबवलं आणि कोणतेही नियम नाही म्हणून तो निधी वापस करण्यात आला आणि दुसरीकडे वळवण्यात आलेला आहे। तो निधी आता आमच्या प्रमुख 6 मागण्या आहेत त्यामध्ये मुख्यत्वे करून आहे की गोसेवा आयोगाला जे गोसेवा आयोग जे गठीत झालं होतं त्यासाठी जो निधी मंजूर करण्यात आला होता तो निधी त्वरित वितरित व्हावा ही एक मुख्य मागणी आमची आहे।